नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. संगीत केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते आणि याच संगीताच्या औषधाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम दयानंद बाराते अहोरात्र करत आहेत. टावर ऑफ रिदम कराओके क्लास आयोजित हिंदी मराठी गाण्यांच्या सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकप्रिय गायिका श्यामल कुकडे गेस्ट सिंगर म्हणून लाभल्या, तर प्रसिद्ध निवेदक संजीव देवकर यांच्या मिश्किल आणि माहितीपूर्ण निवेदनाने रसिक प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या प्रेक्षागृहाला खेळून ठेवले. यावेळी क्लासमधील नवीन गायकांचा सन्मान दयानंद बाराते आणि श्यामल कुकडे यांच्या हस्ते करण्यात आला. गायन करत असताना दयानंद बाराते हे आपल्या विद्यार्थ्यांच्या गायनावर बारीक लक्ष ठेवून होते व वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. टावर ऑफ रिदम कराओके क्लासमधील नवीन आणि जुने गोडगळ्याचे गायक सुमित पाटोळे, विजय कांबळे, जगदीश साळुंके, लतेश सारंग, आकाश धाकतोडे, अनिल बाराधे, अशोक बाराधे, निर्मिती पाटोळे, रेखा रणपिसे, सुरेखा साळवे, वैशाली वेद, मनीषा शिर्के, गीता दळवी सिंग, अनिता पानसरे आदी गायकांनी आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ज्ञान की
मी राहायला कुशलवाडी येथे आहे. टॉवर ऑफ रिदम क्लासेस आमचा फुलेनगर येथे क्लास चालतो. त्या ठिकाणी मी जातो शिकायला, गाणं शिकायला. आणि सरांची ही पद्धत आजपर्यंत मी त्याच्या क्लास लावण्या अगोदर पुण्यामध्ये गायनाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि त्या ती गाणी सरांनी माझी ऐकली, बरोबर आहे. तर सरांनी मला त्यातल्या काही कमतरता सांगितल्या, त्या मला खूप आवडल्या. तेव्हापासून मी क्लास जॉईन केला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हे विद्यार्थी पण सांगते की माझ्यामध्ये इतकी सुधारणा झाली की म्हणजे मी चांगलं गायला लागलो, मी तर चांगलं गायला लागलो आजच्या तारखेला. आणि सरांनी शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे की गाणं कसं घ्यायचं, सूर कसा घ्यायचा, ताल कसा बरोबर तालावर कसं गाणं म्हणायचं, आलाप कसे घ्यायचे. आणि सरांची शिकवण्याची पद्धत इतकी छान आहे. तर माझी अशी विनंती की ज्यांना खरंच गाण्याची आवड आहे त्यांनी हा क्लास लावला तर त्यांना नक्कीच गाणं म्हणजे गाणं गायला येईल आणि याची मी खात्री देतो. नमस्कार. मी अनिता पानसरे, मी सरांची स्टुडंट आहे. सर इतके सुंदर गाणं शिकवतात, म्हणजे कोणी सगळ्यांना गाणं कितीतरी गायला जरी येत असलं तरीसुद्धा गाणं शिकवण्याची पद्धत जी असते ती फक्त आणि फक्त सरांजवळच आहे. ते गाणं तुम्हाला गाता येतं, पण तेच तुम्हाला गाणं शिकवता येईलच का ही काही गॅरंटी नसते. पण सरांचं तसं नाही, ते स्वतः जे इतके सुंदर गाणं गातात ना तेवढंच ते गाणं सुंदर शिकवतात. म्हणजे की तुम्हाला कोणी पण स्टेजवर गाणारा असेल एखादा गायक चांगला परफॉर्मर तरीसुद्धा त्याला त्याच्यातल्या इतक्या छोट्याशा जरी काही चुका असतील, सरांचे कान इतके शार्प आहेत की त्या छोट्या चुकासुद्धा ते सांगू शकते. त्यांना स्वतःला असं वाटतं जो गाणारा आहे त्याला की अरे मला खूप सुंदर गाणं येतं, मला खूप सुंदर गाणं आलं. पण ते जर सरांनी ऐकलं तर ते अगदी छोट्यातली छोटी चूकसुद्धा सांगू शकतील. इतके सुंदर त्यांचे कान आहेत आणि इतकं सुंदर ते गाणं शिकवतात. नमस्कार, माझं नाव समिती पाटोळे. मी टॉवर ऑफ रिदम क्लासमधली स्टुडंट आहे. मला सरांनी आतापर्यंत जेवढे शो झाले सगळं सरांनीच आम्हाला गाणी शिकवलं. स्टेजवर आठवड्यामध्ये शो दिले. मला खूप आवडतं गाणे गायला, गाणे गायला. मी पहिले शिकत होते पण मला काही जमत नव्हतं की कसं गायचं, कसं बोलायचं. म्हणजे सरांनी जसं आम्हाला ट्रेनिंग दिली, गायला लावलं, त्यामुळे आम्हाला आज परफेक्ट गायला येतं, आम्ही बोलू शकतो. त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे सरांची. हेलो, गुड इवनिंग. मेरा नाम मोहसिन सैयद है. मैं सर को आज से 14 से 15 साल से जान रहा हूँ. जब से वो घर से प्रैक्टिस करते थे तो मैं उनकी तरफ खींचा चला गया. एक बार मैंने सुना कि कौन गा रहा है घर पे प्रैक्टिस कर रहा है, तब से मैं उनके साथ जुड़ गया और तब से मैं 15 साल से अभी तक मैं उनके साथ हूँ. और वो मतलब पूरे पूना में ऐसा कोई भी क्लास नहीं चलता होगा कि वो उनके जैसा अगर कोई सिखाता होगा. और उनके पास अभी करीबन 30 से 35 लोग हैं जो कि आके ट्रेनिंग ले रहे हैं. और उनको मतलब हर एक गाने का उनको रिदम उनको प्रॉपर पता है किस तरह कराओके सिंगिंग करना है. तो ये बहुत अच्छी अपॉर्चुनिटी हम सबके लिए आके उनका क्लास ज्वाइन करें, क्योंकि ये बिजी शेड्यूल में सबके पास इतना टाइम नहीं होता. खुद के लिए एक 1 आवर निकालना बहुत ज़रूरी होता है हम सबके लिए. तो मैं चाहता हूँ सब लोग सर का, दयानंद बराते सर का टावर ऑफ रिदम क्लास ज्वाइन कीजिए. थैंक यू. नमस्कार, मी सुनील जोशी. मी 2021पासून स्वर साधना या क्लासेसमध्ये श्यामल कुकडे यांच्या इथे अत्यंत म्हणजे गाणं शिकून राहिलेलो आहे. अजून माझं पूर्णपणे शिकलो नाही आहे तरी मी अजून प्रयत्न करून राहिलो. आणि त्यांनी आत्ता स्वर फाउंडेशन म्हणून एक स्थापित केलेली आहे. त्यांचं स्वप्न आहे की एक लाईव्ह आपण प्रोग्राम करायचा, तर त्यांचा हे स्वप्न पूर्ण हो. आणि त्याच्यानंतर मी असंच दुसऱ्या लोकांनी सांगितलं की जर कोणाला त्या एरियामध्ये गाणं शिकायचं असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. मैं वैशाली वेद और श्यामल कुकड़े मैम के पास मैं स्टूडेंट हूँ और हमारे मैम क्लासिकल वगैरह वही सीखे हुए हैं. उसके अलावा वो जब भी प्रैक्टिस करवाते हैं तो पहले थ्रोट की एक्सरसाइज करवाते हैं, उसके बाद वो करवाते हैं और बहुत ही अच्छा पढ़ाते हैं. इसके अलावा मैं एक बोलना चाहती हूँ कि जैसे हर एक इंसान के अंदर गाने की इच्छा हो, लेकिन कुछ वो इच्छाएं जिम्मेदारियों की वजह से दब जाती हैं, तो वो उनको चांस देके बहुत ही अच्छा स्टेज देते हैं सबको. तो मैं चाहूँगी कि आप उनके भी क्लास ज्वाइन कीजिए. थैंक यू. हां, रोलिंग. मी अशोक बाराते, राणा कोकलेल. दयानंद बारातेंचा चुलता आहे मी. त्याचे वडील पण चांगले गायक आहेत. प्रल्हाद शिंदेबरोबर त्यांचे गाणे गायलेले त्यांनी. पण मला गाण्याची आवड असल्यामुळं मी रिटायरमेंट झाल्याच्यानंतर मला गाण्याची आवड असल्यामुळे मी दयानंद सराकडे
क्लास जॉईन केला आणि त्यांची शिकवण्याची जी पद्धत आहे सर्वात उत्कृष्ट आहे आणि ती मला एकदम मनाला भावल्या गेली, म्हणून मी त्यांच्याकडे क्लास जॉईन केलेला आहे. इतरांनी पण त्यांच्याकडे क्लास जॉईन करावा ही इच्छा आहे. नमस्कार, मी संजीव देवकर. मी स्वर साधना कराओके ग्रुप आणि टॉवर ऑफ रिदम कराओके ग्रुप या दोन्ही ग्रुपमध्ये शिक्षण घेत आहे, गायकीचं शिक्षण घेत आहे. दोन क्लासचा जर मी ताळमेळ बघितला तर स्वर साधना ग्रुपमध्ये थ्रोट म्हणजे गळ्याचा व्यायाम घेतला जातो आणि अलंकार घेतले जातात. त्या अलंकारातून आमचा आवाज तयार केला जातो. आणि जर मी रिदमच्या बाबतीत बोलू शकेल, टॉवर रिदमचे जे गुरु आहेत आमचे दयानंद सर, ते प्रत्येक शब्दावरती कसा मारा करायचा, श्वास कसा घ्यायचा, कुठे थांबायचं आणि कुठे ठेका बरोबर घ्यायचा ते सांगतात. आणि ह्या दोघांनी माझ्यातला माझ्याकडे आता 60 वर्ष आहे, तर दोघांनी माझ्यातला आवाजातला गुण निवडला आणि त्यांनी मला अँकरिंगची संधी दिलेली आहे. गेली 5-6 कार्यक्रम मी अँकरिंग करत आहे. 1-1.5 वर्ष झालं मी अँकरिंग करत आहे आणि मला वाटतं की माझं करिअर मी अँकरिंगमध्येच करावं. धन्यवाद. गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि मी गेले 2021पासून गाण्याचं सुगम संगीताचं क्लासेस घेत आहे आणि तेही वाकडमध्ये. आणि आता मी जस्ट स्वर फाउंडेशन म्हणून एक संस्था उभी केली आहे आणि माझा पण उद्देश ध्येय एकच आहे, जो सरांचं आहे की नवे कलाकार जे आहेत ते घडवावे, की त्यांनी पुढे जाऊन आमचं पण नाव केलं पाहिजे की यांनी आम्हाला खरंच शिकवलं. त्यामुळे आम्ही हे चालूच ठेवणार आहोत आणि नवीन नवीन कलाकार त्यांना पण घडवत जाणार आहोत. सर्वप्रथम माझं नाव दयानंद बाराते, राहणार नागपूरचा. मी गेली 2023 पासून हे चालू केलं की लोकांना गाणं म्हणायचे पण ती इच्छा होते कोणाची, म्हणजे कोण शिकवणार किंवा काय चालणार नाही का, त्या गोष्टी असतात. ॲज आम्ही दोघं सिंगर आहोत प्रोफेशनल, पण आम्ही ठरवलं की बाबा आता आपण गेल्यावर आम्ही समजा मेल्यावर नाही का, त्या गोष्टी असतात की बाबा आम्ही घेऊन जाऊ शकत नाही कला, तर हे लोकांना कसं आपण देता येईल, काय करता येईल, त्याने आपल्याला 2 पैसे मिळतील कसे, ते आपण बघितलेलं आहे. त्या माध्यमाने आम्ही चालू केलं.
की मग हे कोणाला करायचं. लहान मुलांचा शाळा असते, त्यांना वेळ नाही आहे ना. मग त्यामुळे 40च्या पुढे जे आहेत त्यांना आपण जास्त प्राधान्य दिलेलं आहे किंवा या तुम्ही असं का केलं. त्यामुळे आता हे 2 वर्ष झाले सर आपण कार्यक्रम चालू केला, प्रतिसाद चांगला मिळत आहे. आता तिसरं वर्ष चालू आहे. तर पुरणेनगर, सिंगूट आणि धानोरी आता लोगावला चालू आहे. माझा नंबर देईल आणि त्याच्यामध्ये क्लासिकल थोडंसं शिकवतो स्टार्टिंग आणि पूर्ण गाण्यामध्ये काय हरकती कशी घ्यायची, श्वास कसा घ्यायचा सर्व पूर्ण शिकवलं जातं.